नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 2.5. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यूज. फर्स्ट आहे मॉड्यूल ऑफ 15 - 2. तर आपण त्याचा आन्सर बघणार आहोत. आन्सर इक्वल्स टू 15 - 2 इक्वल्स टू मॉड्यूल ऑफ 13. आन्सर येतं ते 13. ओके. सेकंड आहे मॉड्यूल ऑफ 4 - 9. 4 - 9 इक्वल्स टू, इथे तर -5 लहान संख्येमधून मोठी संख्या मायनस झाली आहे, ती आपण मॉड्यूलच्या बाहेर काढल्यानंतर ती येते 5. ओके. थर्ड आहे मॉड्यूल ऑफ 7 इंटू मॉड्यूल ऑफ -4. तर इथे आन्सर येणार आहे त्यांचं 7 इंटू -4 केल्यानंतर इथे येईल 7 इंटू 4 होईल. मॉडेलच्या बाहेर निघताना ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते आणि इथे आन्सर येते 28. ओके. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. फर्स्ट सॉल्व आहे मॉड्यूल ऑफ 3x - 5. तर घेऊया मॉड्यूल ऑफ 3x - 5 इक्वल्स टू 1. ओके. मग आपण याला मॉड्यूलच्या बाहेर काढून घेऊया. 3x - 5 इक्वल्स टू हा +1 इथे येईल. देअरफॉर 3x इक्वल्स टू हा इकडे जाणार आहे 5, हा मायनस आहे, इकडे येताना हा प्लस होईल. ठीक आहे. मग इथे येतं देअरफॉर 3x इक्वल्स टू 6. ठीक आहे. मग इथे एक्सची व्हॅल्यू येते x इक्वल्स टू 3/6. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. देअरफॉर x इक्वल्स टू 2 येते व्हॅल्यू. आणि सेकंड टाईप आहे इथे बघा 3x - 5 इक्वल्स टू -1 येईल. ठीक आहे. मग हा 3x इक्वल्स टू -1 + 5 येईल. देअरफॉर 3x इक्वल्स टू 4 येणार आहे. आणि मग इथे एक्सची व्हॅल्यू काढायला देअरफॉर x इक्वल्स टू 4/3 येणार आहे. इथे एक्सची व्हॅल्यू येईल आपली x इक्वल्स टू 4/3. ओके. 2 टाईप्समध्ये येणार आहे. बघा सेकंड टाईप आहे मॉड्युलस ऑफ 7 - 2x इक्वल्स टू 5. ते घेऊ आपण. देअरफॉर आता हे मॉड्युलसच्या बाहेर घेऊया. 7 - 2x इक्वल्स टू +5 येतो हा. बघा मॉड्युलस ऑफ 7 - 2x इक्वल्स टू 5 आहे. हा +5 आहे, इथे -2 आहे. हा व्हेरिएबलसोबत आहे, हा आपण ह्या साईडला घेऊया. हा इकडे जाताना हा काय होणार आहे प्लसचा मायनस होणार आहे. देअरफॉर 7 - 5 इक्वल टू 2x येतो. देअरफॉर 7मधून 5 गेल्यावर 2 उरतात इक्वल टू 2x. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे मग 2 × 1 = 2, इथे येतो 1. ओके. सेकंड आहे ते 7 - 2x इक्वल्स टू -5 जर आपण घेतला तर इथे 7 + 5 हा मायनस इकडे येताना तो काय होणार आहे प्लस इक्वल टू 2x. मग याची टोटल केल्यानंतर इथे येणार आहे आपलं 12 इक्वल टू 2x. देअरफॉर x इक्वल्स टू मग काय येईल इथे 12/2 येईल. 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. देअरफॉर x इक्वल्स टू 6 ही व्हॅल्यू येणार आहे. समजलं. बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे मॉड्युलस ऑफ 8 - x/2 इक्वल्स टू 5. तर इथे आपण घेऊया 8 - x/2 इक्वल्स टू 5. ठीक आहे. हे मॉड्युलसच्या जर आपण बाहेर काढून घेतलं तर इथे येणार आहे देअरफॉर 8 - x/2 इक्वल्स टू 5. तर हा +5 घेतला आपण, यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर इथे येणार आहे 8 - x इक्वल्स टू 10. 5 × 2 = 10. देअरफॉर आता 8 हा प्लस आहे, तर हा इकडे येताना मायनस होईल आणि हा x ह्या साईडला जाईल. देअरफॉर 8मधून 2 गेल्यावरती म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या गेल्यावरती इथे -2 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. आपण सेकंड बघूया आता. 8 - x/2 इक्वल्स टू -5 म्हणजे प्लस आणि मायनस दोघं याचं आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा आपण याला मल्टिप्लाय करूया. इथे येणार आहे 8 - x इक्वल्स टू -10.
देअरफॉर 8 + 10 = x येणार आहे. यांचे टोटल केल्यानंतर देअरफॉर काय ते येते मग x = 18 हे आन्सर आपलं येणार आहे. ठीक आहे. आता 4th नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. मॉड्युलस ऑफ 5 + x/4 = 5. सोल्युशन घेऊया आपण. इथे मॉड्युलसमध्ये 5 + x/4 = 5. देअरफॉर आता आपण हे मॉड्युलसच्या बाहेर काढून 5 + x/4 = +5. ठीक आहे. आपण आधी हे सॉल्व करून मग नंतर तिकडे. देअरफॉर आता बघा हे काय होणार आहे. हा 4 हा दोघी साईडला काय होईल मल्टिप्लाय होईल. आता 5 4 जार 20 प्लस हा x = 5 4 जार इथे 20 येणार आहे. ठीक आहे. तर देअरफॉर x = हा प्लस आहे इकडे जाताना तो -20 -20 गेल्यावर देअरफॉर एक्सची व्हॅल्यू येणार आहे 0. देन इथे बघा मॉड्युलस ऑफ 5 + x/4 -5 घेऊ. ठीक आहे. देअरफॉर 5 + x/4 = -5. तर याने या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 20 + x = -20 येणार आहे. ठीक आहे. आता इकडचा हा +20 इकडे जाताना तो मायनस होईल. देअरफॉर x = -20 -20. तर x = प्लस हे मायनस मायनस काय होणार आहे प्लस. तर इथे -40 ही व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.